मुरगुड शहरातून जाणाऱ्या गडिंग्लज कागल रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत नगरसेवक, पालिका अधिकारी, रस्ता प्रकल्प विभागाचे अधिकारी आणि पत्रकारांची तिसरी संयुक्त बैठक पार पडली। शहरातील अवघ्या 2 किलोमीटरच्या रस्त्याचे काम 4.5 महिन्याहून अधिक काळ रखडल्याने नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले। यावेळी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट इशारा देत पुढील 2 महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करू, तसेच नगरपालिकेची परवानगी न घेता रस्ते का खोदले याचेही उत्तर द्यावे लागेल असे ठणकावून सांगितले। यापूर्वी 2 आंदोलने होऊनही कामात अपेक्षित गती न आल्याने बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। त्यानंतर रस्ता प्रकल्प विभागाचे अथॉरिटी इंजिनियर प्रदीप तिवारी यांनी निश्चित मुदतीत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले। बैठकीत ऑगस्ट अखेर हुतात्मा पार्क चौक ते सरपिराजीराव तलावपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासह पूर्ण करणे, दिवाळीपूर्व बस स्थानकापर्यंतचे काम पूर्ण करणे, बस स्थानकासमोरील खोलगट भाग 2 दिवसात भरून काढणे, तसेच गटारी व पाईपलाईनच्या प्रस्तावाचा तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या। या बैठकीस रस्ता प्रकल्प विभागाचे प्रदीप तिवारी, सतीश चौगले, विजय चौगले, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर शरीफ मोहम्मद, अभियंता MS कुंभार, मुख्य अधिकारी अतिश वाळुंज, पक्षप्रतोद सुहास खराडे, नगरसेवक शिवाजी चौगले, दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे, विक्रम गोधडे, राजू कांबळे, तसेच नगर अभियंता प्रदीप देसाई, पाणी पुरवठा अभियंता रोहित अतवाडकर, तुषार कांबळे, शशी पाटील आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।